चिकन मटण विक्रीबंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहितीही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारने याबाबत जीआर काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कोणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असा जीआर निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोढांना तिकडे पाठवलं। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणं। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी सातपुडा बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची ही भेट घेतली। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगीविनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज ॲडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावले यांचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचाही दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। डावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापना।